शिवसेनेच्या धडडीची तोफ आणि रणरागिणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखल्या जाणाऱ्या आमच्या संजनाताई घाडी त्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमच्या पक्षाचे शिवसेना भाजपा महायुतीचे सन्माननीय खडकर साहेब यांचं सुद्धा नुकतंच भाषण झालं. आपल्यासोबत असणारे माझ्यासोबतचे युवासेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते विभाग प्रमुख, त्याचबरोबर मला नेहमी सांभाळून घेणारे, मला साथ देणारे आमचे सर्व महिला शाखा प्रमुख आणि पुरुष शाखा प्रमुख, त्याचबरोबर सर्व गटप्रमुख उपशाखा प्रमुख या सगळ्यांचा मी आज या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. आपण या कार्यक्रमाला आलात आणि या कार्यक्रमाची उंची या ठिकाणी वाढवलात. आजची ही जी रॅली होती ती जल्लोष पाहता मनामध्ये एक खात्री एकदम निश्चित झालं की उत्तर मुंबईत आणि मागाठाण्यामध्ये आता फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांचा राज आहे. मी लहान असल्यापासून राजकारण पाहत आलेलो आहे. वडील सकाळी घर सोडायचे ते थेट रात्री आम्हाला भेटायचे. त्यांचा वेळ हा नेहमी मला कमी लाभला होता, परंतु त्यांचं मार्गदर्शन हे नेहमी माझ्या पाठीशी राहिलेलं आहे. मला आजही आठवत आहे, मी कॉलेजला असताना डिग्री माझी कंप्लीट करत असताना, शिक्षण पूर्ण करत असताना माझे वडील फक्त एकदाच कॉलेजला आले होते. ते म्हणजे जेव्हा मला फेलिसिटेट केलेला आर्किटेक्ट म्हणून ज्यावेळेला डिग्री आपण घेतो त्यावेळेला फक्त दादा कॉलेजमध्ये उपस्थित राहिले होते. आजचं क्षण पाहून मनाला खूप समाधान वाटतं, आनंद वाटतोय. आपण करत असलेलं काम, जनतेचा प्रेम आणि आशीर्वाद हा आपल्या सोबत आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो, मी नगरसेवक जरी झालो असेल तरी मी तुमचा तोच राग सुरू आहे, तोच कार्यकर्ता आहे जो तुमचे फोन उचलतो, जे तुमच्यासाठी नेहमी धावून येतो. आणि याचं कारण असं आहे की मी एका भाजी विकणाऱ्याचा मुलगा ते आमदार हा सर्व प्रवास अतिशय जवळून पाहिलेला आहे. आणि मला कष्ट काय असतात, मेहनत काय असते, परिश्रम, त्याग आणि परिस्थितीची जाणीव याची पूर्ण कल्पना आहे. माझी आई नेहमी सांगत असते की राज, बाप कमाईपेक्षा आप कमाई ही नेहमी श्रेष्ठ असते. आमदार प्रकाश दादा सुर्वे यांचा मुलगा म्हणून मला निश्चित रूपाने सगळे ओळखतातच, परंतु मनामध्ये एक खंत होती की कधीतरी आपलं सुद्धा नाव असावं, आपल्या हिमतीने, आपल्या कर्तृत्वाने काहीतरी आपण करून दाखवावं. आणि त्यासाठी मग मी कॉलेजमध्ये असताना धडपड सुरू केली. कॉलेजमध्ये अभ्यास शिक्षण घेत असताना मी बॉडी बिल्डिंग केली. बॉडी बिल्डिंग मध्ये मुंबई, महाराष्ट्र आणि इंडियाचा किताब विजेता त्या ठिकाणी मी ठरलो. 2019 मध्ये सन्माननीय आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या निवडणुकीत पक्षाचं काम करण्याची संधी मला माझ्या शाखा प्रमुख आणि कार्यकर्त्यांसोबत मिळाली. त्यावेळेला सुद्धा आम्ही झोपून देऊन पक्षाचं काम केलं. कोविडच्या काळात सुद्धा आम्ही सर्वांनी मिळून, ज्या वेळेला माझे वडील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते त्यावेळेला या मागाठाणे मतदारसंघामध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत, आपल्या शाखा प्रमुख, महिला, पुरुष आणि सर्व पदाधिकाऱ्यांसोबत आम्ही सेवेचा वसा तसाच पुढे चालू ठेवला. त्या संकट काळात सुद्धा आम्ही मागे हटलो नव्हतो. हे सर्व करत असताना मला समजलं की समाजातील जे आपले लोक आहेत, आपले कार्यकर्ते आहेत, त्यांना आपली गरज आहे. मी काम करत होतो, परंतु त्यावेळेला माझ्याकडे कुठच्याच प्रकारचं पद नव्हतं. आणि संघटनेसाठी काम करत असताना सन्माननीय खासदार, माझे दैवत श्रीकांत शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी त्या कामाची दखल घेतली. आणि दखल घेतली असताना त्यांनी मला महाराष्ट्राचं युवा सेना कार्यकारिणी सदस्य हे पद त्या ठिकाणी मला देण्यात आलं आणि माझा सन्मान करण्यात आला. हे पद मिळाल्यानंतर मी शांत बसलो नाही.
पक्षाला आपली सर्वात जास्ती गरज होती, सन्माननीय शिंदे साहेबांना माझी सर्वात जास्ती गरज होती. मी उत्तर मुंबईमध्ये गोरेगाव असेल, बँड्रा असेल, मालाड असेल, ईस्ट वेस्ट बोरिवली, मागाठाणे मतदारसंघ, दहिसर हे सगळं पिंजून काढला आणि त्या ठिकाणी श्रीकांत शिंदे साहेबांसाठी एक मोठं तरुणांचं पाठबळ त्या साहेबांच्या आशीर्वादाने मी तिथे तयार केलं. आपण सर्वांनी निवडणुकीचा काळ अनुभवला होता. निवडणुकीमध्ये झालेला गदारोळ हा आपण सर्वांनी पाहिला होता. आमदाराच्या मुलासाठी कार्यकर्त्यांचा बळी अशा अफवा त्यावेळेला पसरवल्या गेल्या होत्या. माझ्यावर, माझ्या वडिलांवर आमचे जे हितशत्रू आहे त्यांनी डाग लावण्याचा प्रयत्न केला होता. प्रचंड बदनामी त्या ठिकाणी आमची करण्यात आली होती. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आणि हे सगळं चालू असताना देखील माझी शिंदे साहेबांवरची जी निष्ठा आहे ती तशीच होती. मी पक्षाचं काम करत राहिलो. जे शिंदे साहेबांनी आदेश दिले ते मी माझ्या वडिलांनी पूर्णपणे पाळले आणि त्या ठिकाणी त्यांना जसं हवं होतं तसं रिझल्ट आम्ही देण्याचा प्रयत्न हा शिंदे साहेबांच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून केला. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, हे सर्व जेव्हा घडलं त्यावेळेला याचं साक्षी सन्माननीय उदय सामंत साहेब आहेत. त्यांनी मला साहेबांशी बोलणं करून दिलं. मी साहेबांना म्हणालो, साहेब, कारण नसताना माझ्यावर बदनामीचे आरोप लावले जात आहेत. पक्षाचं काम अगदी प्रामाणिकपणे करतोय आणि तरी सुद्धा मला बदनाम केलं जात आहे. साहेबांनी फक्त इतकंच म्हटलं, राज, तुझ्यावर लागलेला डाग आहे तुम्ही एक दिवस कायमचा पुसून काढेल. आणि आज साहेबांच्या आशीर्वादाने संपूर्ण मुंबईमध्ये मला एक संधी तरुणांच्या वतीने देण्यात आली. त्यासाठी मी साहेबांचं मनापासून ऋणी आहे, अत्यंत आभारी आहे. त्यांचे हे आमच्यावर केलेले उपकार आणि आशीर्वाद मी मरेपर्यंत कधी विसरू शकणार नाही. सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं अजून कौतुक करू तितकं कमी आहे, कारण की कार्यकर्त्याला जपण्याचं काम हे सन्माननीय शिंदे साहेब करत आलेले. न्यूज मध्ये अशी सुद्धा बातमी चालली होती, आमदार पुत्राचा पत्ता कट. अनेक न्यूज चालल्या होत्या, फक्त बघत होतो शांतपणे. पण त्या विरोधकांना सांगू इच्छितो, आमदार प्रकाश सुर्वे आणि राज सुर्वे एकनाथ शिंदे साहेबांच्या तालमीत घडलेली कार्यकर्ते आहेत. ज्या ज्या वेळेला अशी काही घटना घडत असते त्या त्या वेळेला आमचा पत्ता कट होत नसतो. वेळ आल्यावर आम्ही ज्याचा कार्यक्रम करायचा आहे त्याचा पत्ता बरोबर कट करतो. आज शिंदे साहेबांच्या वतीने मी आपल्या सर्वांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. आपण या ठिकाणी आलात आणि खऱ्या अर्थाने आज एकनाथ शिंदे साहेबांवर असलेली माझी अढळ निष्ठा, आमचं निस्वार्थ प्रेम याची पोचपावती मला असं वाटतं आज शिंदे साहेबांनी दिलेली आहे. मी आपल्या सर्वांना या ठिकाणी शब्द देतो की नगरसेवक जरी असलो तरी तुमची प्रत्येकाची कामं की तुम्ही आवर्जून एका हक्काने माझ्याकडे घेऊन या. मी निश्चित रूपाने ते संपूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेन. कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं, कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम हे आपण पक्ष संघटनेच्या माध्यमातून करेन. आणि एकनाथ शिंदे साहेबांनाही शब्द देतो की साहेब, मी आपलं पद जे मला दिलेलं आहे त्याचा पुरेपूर वापर त्या ठिकाणी मी कार्यकर्त्यांच्या कल्याणासाठी करेन आणि पक्षाची बांधणी ही अजून अधिक घट्ट करेन. जाता जाता एवढंच सांगेन की राम आणि राज यामध्ये म आणि जचा अंतर आहे. जेव्हा हे दोन शब्द एकत्र येतात तेव्हा राम राज होतो. आणि मी कार्यकर्त्यांना आश्वासित करू इच्छितो की हा येणारा काळ हा तुमचा आहे, हा रामराज्य तुमचं आहे. असाच तुमचं निरंतर प्रेम, आशीर्वाद आणि साथ हा आमच्या शिवसेनेच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या पाठीशी राहू द्या
एवढाच मी तुम्हाला विनंती करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.